नमस्कार, काय नाव आपलं? संपत बोराडे. बोराडे साहेब, काय आपला आता इथं कुठे आहे आपला व्यवसाय काय नावाने? स्टँडवरती साई अमृतुल्य. साई अमृतुल्य. हो. तर तुम्ही मनसरची नगरपंचायत स्थापन होऊन आता 4 वर्ष झाली. हो. तुम्ही एक व्यावसायिक म्हणून या नगरपंचायतीकडे कसं पाहता? मनसरची नगरपंचायत ही ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली ही आनंदाची गोष्ट आहे. पहिल्यांदा नगरपंचायत ही मनसरची निवडणूक आहे आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे पहिल्यांदा मनसर शहराचे होणार आहे. यातून जी नगराध्यक्ष जी आपली महिला आहे भगिनी ओबीसी गटात ती आहे तर ती होणार आहे. तर त्याच्यातून एक चांगलं एक निर्माण काम हवं ते नगराध्यक्ष होऊन ही जनतेला अपेक्षा आहे. तुम्ही नगराध्यक्षाचं बोलले तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कोण आहेत मनसर शहरात? नगरात संजय थोरात यांच्या सुनबाई असं एक चर्चेत नाव आहे. दुसरे सुनील बानखिले यांच्या मिसेसचं नाव आहे चर्चेत आहे. तर तुमचा इथं व्यवसाय बस स्थानकामध्ये किती वर्षापासून आहे? गेली 10 वर्ष आहे. 10 वर्ष झाली. आता तुम्हाला वाटतंय का मनसरचा जो विकास आहे येत्या 10 वर्षात तुम्ही जर पाहताय व्यवसायाच्या निमित्ताने विकास झालाय का शहराचा? मनसरचा विकास हा एवढ्या 5 वर्षात असा झाला आहे, नाही म्हणता येणार नाही त्याला, झाला नाही पण झाला विकास झाला आहे मनसर शहरात. आता व्यवसाय करताना बऱ्याचशा समस्या तुम्हाला येत असतील. काय मुख्य समस्या येतात की ज्या मुख्य समस्या नगरपंचायतच्या माध्यमातून थोड्या वेळ जातील? रस्ते मनसरचं जे सांगायचं झालं शहराचं तर आपले जे मोठ्या सोसायटी आहेत तर त्यांचे रस्ते चांगले व्हावे, सुरळीत व्हावे, ड्रेनेजचं पाणी जाण्याची सुविधा चांगली व्हावी, त्याच्यावाली कचरा कुंडीचं व्यवस्थापन चांगलं व्हावं या लोकांच्या अपेक्षा आहेत. आता मनसर शहरातलं एकूण राजकीय वातावरण पाहता तुम्ही पक्षाकडे बघणार का व्यक्तीकडे बघणार? याच्यामध्ये पक्ष न बघता व्यक्तिमत्व चांगलं बघून माणूस करतो. पण पक्षामध्ये जर चढाओढ लागली की आमचा पक्ष मोठा, जनतेने आपला उमेदवार चांगला आहे हे ओळखूनच आपलं मतदान करावं. पक्ष बघून मतदानाचं नाही, पण एक माणूस व्यक्तिमत्व चांगलं असावं आणि त्याचं पारदर्शक काम आपल्याला जनतेला सगळ्यांना मिळावं असं त्यांनी काम त्यांनी करावं. आता मनसर शहराचा इतिहास पाहिला तर मनसर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुल्यबळाने शिवसेना पक्षाची पण ताकद आहे. तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत कोणाची सत्ता येईल? याच्यामध्ये सत्तेचं नाही म्हणते पण याच्यात भाजप आहे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरदचंद्र पवार गटाची बी आहे, शिंदे गटाचे बी आहे. चांगले पक्ष चांगलेच आहेत. पक्षाचं काही असं म्हणता येणार नाही की त्यांना हा पक्ष वाईट आहे तो पक्ष वाईट आहे असं पक्षांना म्हणता येत नाही. पण त्यातून जो नगरसेवक जो उमेदवार त्यांना जो मिळणार आहे त्या उमेदवारांनी काम चांगलं करावं. तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही 2 सांगितले तर त्या दोन्हीपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतं? नगराध्यक्ष पदाला हे दोन्ही उमेदवार योग्य चांगलेच आहे. ज्या आपल्या भगिनी आहेत दोन्ही उभे राहिलेल्या त्या दोन्ही चांगल्याच आहे. काय त्यांना असं आजूबाजू बोलता येणार नाही का बा हे उमेदवार चांगले नाही ते उमेदवार चांगले असं म्हणता येणार नाही. दोन्ही उमेदवारी चांगले आहे. तर आता त्याच्यातून जनता कोणाला ॲक्सेप्ट करते ते जनता ठरवेल. आता कालपर्यंत मनसर ग्रामपंचायतचा इतिहास पाहिला तर एका साईडने आढराव पाटील होते, एका साईडने दिलीप वळसे पाटील होते, पण आज दोघंही एकाच पक्षामध्ये आहेत. दोघांची एकत्रित ताकद लागून मनसरला राष्ट्रवादी सत्ता येऊ शकते का त्याच्यात 2 गट पाहायला मिळते? नाही, याच्यामध्ये आता भाजप आणि शिंदे गटाचं आणि साहेबांचं याचे तिन्ही एकत्र आहे. याच्यातून ताकद त्यांची मोठी राहील असं मला वाटतं. नाही, पण भाजप सेपरेट पॅनल लढवणार आहे, राष्ट्रवादी सेपरेट पॅनल आहे आणि शिवसेनेचं पण सेपरेट पॅनल आहे. याच्यातून आता सत्ता यांचे सुटेबल येण्याच्यावर यायचे जे नगरसेवकांचे येतील त्याच्यानुसार त्यांचे ठरलं जाईल. ठीक, धन्यवाद.